नमस्कार. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांच्या जबाबदाऱ्या याबद्दल पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण निर्णय प्रक्रिया पाहिलेलं होतं. त्यामध्ये निर्णयाचे प्रकारसुद्धा पाहिलेलं होतं. कोणकोणत्या पद्धतीचे नैमित्तिक, मूलभूत, त्याच्यानंतर प्रस्थापित, अप्रस्थापित असे निर्णय पाहिलेलं होतं. संघटनात्मक, व्यक्तिगत निर्णय पाहिलेलं होतं. निर्णय म्हणजे की आपल्याकडे असलेल्या पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करणे म्हणजे निर्णय होय, अशा पद्धतीचा आपण पाहिलेला होता. त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत की व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत त्या पाहणार आहोत. पहिली जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. तर पहिली जबाबदारी आहे पेढीची नफा मिळवण्याची क्षमता वाढविणे. पेढीची नफा मिळवण्याची जी क्षमता आहे ते वाढविणे हा अर्थशास्त्रज्ञांच्या जबाबदारी आपण पाहणार आहोत. व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ असतात, कारण याच्यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी असणारे जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना योग्य सल्ला म्हणजे योग्य तो सल्ला देण्याचे कार्य, सहाय्य करण्याचे कार्य व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ करीत असतात. त्या ठिकाणी वस्तूच्या उत्पादनापासून तर वस्तूच्या विक्रीपर्यंत त्या व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी व्यावसायिक त्या ठिकाणी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेत असतात आणि योग्य तो नफा कमवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. अशा पद्धतीचं आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं. बघू, व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर यथायोग्य नफा मिळविणे ही व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांची प्राथमिक व अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणजे त्या व्यवसायामध्ये गुंतलेले जे भांडवल आहे त्या भांडवलापासून जास्तीत जास्त नफा त्या ठिकाणी मिळवून देणे ही त्या व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांची प्राथमिक व अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी असते. आणि व्यावसायिक पेढीने नफा मिळवलाच पाहिजे असा ठाम विश्वास बाळगणारा अर्थशास्त्रज्ञच व्यवस्थापनाची पूर्णपणे व यशस्वीपणे सेवा करू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी जो गुंतवणूक केलेली आहे, भांडवलाची गुंतवणूक केलेली आहे, त्या भांडवलाच्या गुंतवणुकीमधून त्यांना योग्य तो नफा होईलच असं ठामपणे सांगणारा, म्हणजेच त्या ठिकाणी तो अर्थशास्त्रज्ञ हा त्या ठिकाणी असला पाहिजे. ठाम विश्वास देणारा, विश्वास बाळगणारा अर्थशास्त्रज्ञ असला पाहिजे, तरच त्या ठिकाणी योग्य तो म्हणजे यशस्वीपणे त्या ठिकाणी तो व्यवस्थापनाची सेवा करू शकेल. अशा पद्धतीचा हा अर्थशास्त्रज्ञांची जबाबदारी असते. म्हणजे ज्यांनी जो गुंतवलेला आहे त्या गुंतवलेल्यावर त्यांना नफा होईलच हे ठामपणे सांगणारा, त्याला विश्वास देणारा तो अर्थशास्त्रज्ञ त्या व्यवस्थापनाचा पूर्णपणे व यशस्वीपणे त्या ठिकाणी सेवा करू शकतो. त्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे की व्यावसायिक पेढीची नफा प्राप्त करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढविणे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जो गुंतवणूक केलेला आहे त्या गुंतवणुकीवर योग्य तो नफा मिळवून देणे हा खूप महत्त्वाचा. तेव्हाच त्या ठिकाणी तो जो अर्थशास्त्रज्ञ आहे तो अर्थशास्त्रज्ञ योग्य तो त्या व्यवस्थापनाशी, म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो व्यवस्थापन असेल त्या व्यवस्थापनाची सेवा करू शकतो. अशा पद्धतीचा हा पहिला म्हणजे पेढीची नफा मिळवण्याची क्षमता वाढवणे ही पहिली जबाबदारी. दुसरी आहे यशस्वी पूर्वानुमान करणे. यशस्वी पूर्वानुमान करणे तर भविष्यकाळाकरिता निर्णय घेणे व भविष्यकालीन नियोजन करणे ह्याकरिता व्यवसायाला मदत व मार्गदर्शन करणे हे व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांचे दुसरे महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि कार्यसुद्धा आहे. कारण पहिला होता की पेढीची नफा मिळवण्याची जी क्षमता, परंतु दुसरा की भविष्यकाळासाठी योग्य तो निर्णय घेणे आणि निर्णय घेत असताना व्यवस्थापनाला त्या पद्धतीचं मदत आणि मार्गदर्शन करणे हे त्या अर्थशास्त्रज्ञाची महत्त्वाची जबाबदारी. दुसरी, व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाची यशस्वीता ही त्याने केलेल्या पूर्वानुमानाच्या शुद्धतेवर अवलंबून असते. म्हणजे जो पूर्वानुमान त्यांनी घेतलेला आहे तो पूर्वानुमान हा शुद्ध असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे. त्यांनी भविष्यासाठी जसं वस्तूचे उत्पादन केलेलं आहे आणि त्या वस्तूच्या उत्पादनाशी संबंधित काही पूर्वानुमान त्यांनी लावले असेल की त्या वस्तूचं उत्पादन आपण केल्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीच्या विक्री करू, किती करू, केव्हा करू, कुठे करू आणि कशा पद्धतीने करू, हा जर निर्णय त्यांचा जो पूर्वानुमान हा जर योग्य पद्धतीचा असेल तर त्या ठिकाणी योग्य तो नफा त्यांना त्या ठिकाणी होईल. आणि म्हणूनच यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे
की व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांची यशस्वीता ही त्याने केलेल्या पूर्वानुमानाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. त्याने तो कशा पद्धतीचा पूर्वानुमान लावत असतो, याकरिता त्यांना अंतर्गत व बहिर्गत व तसेच त्यांच्याशी संबंधित अनिश्चितता याबद्दल सखोल अभ्यास करून त्यानंतर पूर्वानुमान करावयास हवे. म्हणजे अंतर्गत बहिर्गत कोणकोणत्या अनिश्चिततेच्या परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत, या सगळ्या गोष्टीचा सखोल त्या ठिकाणी अभ्यास केला जाते आणि त्याच्यानंतरच ते जे व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ असतात ते अर्थशास्त्रज्ञ योग्य तो पूर्वानुमान त्या ठिकाणी लावत असतात. ही पूर्वानुमाने विक्री, रोख पैसा, भांडवल, लाभ ह्या बाबतीत असू शकतात. ही पूर्वानुमाने चुकीची निघाल्यास व्यवसाय संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो व व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाचे महत्त्व त्या ठिकाणी कमी होते. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ जर निर्णय जर चुकीचा घेत असेल तर त्या संस्थेला म्हणजे त्या व्यावसायिक संस्थेला त्या ठिकाणी तोटा होईल. मग व्यावसायिक अर्थशास्त्राला व्यावसायिक संस्थेला जर त्या ठिकाणी तोटा होत असेल तर त्या ठिकाणी जो व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ आहे त्याचे महत्त्व कमी होईल. कारण पूर्वानुमान लावत असताना सुद्धा असे पूर्वानुमान त्याला जेवढ्या पैशाची गरज असेल तेवढा पैसा त्या ठिकाणी लागेल. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या गोष्टीची गरज असेल त्या गोष्टीचा त्या ठिकाणी वापर करून तो योग्य तो पूर्वानुमान त्यांना लावणे हा खूप गरजेचा असतो. आणि पूर्वानुमान जर चुकीचा होत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांची जे महत्त्व आहे ते महत्त्व त्या ठिकाणी कमी होते. दुसरा दिलेला आहे की आर्थिक सूचनांचे स्रोत व तज्ज्ञांशी संपर्क वाढविणे. आर्थिक सूचनांचे स्रोत व तज्ज्ञांशी संपर्क वाढविणे. तर पेढीवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक सूचना प्राप्त करण्याकरिता संबंधित संस्था व तज्ज्ञांशी संबंध स्थापित करणे तसेच सर्वोच्च प्रबंधकाला वेळोवेळी माहिती पुरविणे हे महत्त्वाचे कार्य व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ या ठिकाणी करीत असतात. म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी पेढी आहे त्या पेढीवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक सूचना म्हणजे त्या ठिकाणी कोणकोणत्या त्या पेढीवर कोणकोणत्या सूचना प्रभाव पाडणार आहेत. संबंधित संस्था व तज्ज्ञांशी संबंध स्थापित करणे म्हणजे त्या ठिकाणी सूचना प्राप्त करण्याकरिता जी संबंधित संस्था असेल त्या संस्था व त्या ठिकाणी असणारे जे तज्ज्ञ आहेत तर त्या तज्ज्ञांशी सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे तज्ज्ञांशी संबंध त्या ठिकाणी स्थापित करणे. सर्वोच्च प्रबंधकाला वेळोवेळी माहिती पुरविणे हे महत्त्वाचे कार्य व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला करावे लागते. म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो सर्वोच्च प्रबंधक असेल त्या प्रबंधकाला माहिती पुरविण्याचे कार्यसुद्धा या ठिकाणी त्या व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला करावे लागते. कारण जितक्या लवकर ही माहिती मुख्य प्रबंधकाला मिळेल तितक्या लवकर तो निर्णय घेऊन महत्तम लाभसुद्धा त्या ठिकाणी मिळवू शकेल. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे की पेढीमध्ये त्यांची प्रतिष्ठा किंवा स्थान. व्यावसायिक पेढीमध्ये त्या अर्थशास्त्रज्ञांची प्रतिष्ठा काय असते आणि त्याचे स्थान काय असते बघू. व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाने व्यवसायात आपले असे एक खास स्थान निर्माण करावयाचे हवे की ह्याकरिता त्याने मुख्य प्रबंधकासमोर सरळ सोप्या भाषेत व उचित प्रकारे आपले विचार मांडवायास हवेत. म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो मुख्य प्रबंधक आहे त्या मुख्य प्रबंधकासमोर सरळ व सोप्या भाषेमध्ये आपले विचार त्या ठिकाणी अर्थशास्त्रज्ञ मांडावे पाहिजे. त्यामुळे त्यांचे मत व निर्णय प्रबंधक समजू शकेल व त्याचे महत्त्वसुद्धा त्या ठिकाणी त्याला कळेल. म्हणजे जर घुमवून फिरवून जर त्या ठिकाणी तो व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ त्या प्रबंधकाच्या समोर जर विचार जर मांडत असेल तर त्या ठिकाणी त्यांना घेण्यात येणारे जे निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये सुद्धा चूक निर्माण होईल. यामुळे त्यांचे मत व निर्णय प्रबंधक समजू शकेल व त्याचे महत्त्व कळू शकेल. अन्यथा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांच्या सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत व त्याचे महत्त्वसुद्धा कमी होईल. म्हणजे घुमवून फिरवून जर त्या ठिकाणी आपले विचार जर मांडत असेल तर त्याचे महत्त्वसुद्धा कमी होईल आणि त्याचे ते जे विचार आहेत त्याचे जे सूचना आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही. तर अशा पद्धतीच्या व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांच्या जबाबदाऱ्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे. त्याच्यानंतर आहे व्यवसायाची भूमिका व सामाजिक जबाबदाऱ्या. बघू, व्यवसाय पेढ्यांची सामाजिक जबाबदारी ही आधुनिक संकल्पना आहे. व्यवसाय पेढ्यांची सामाजिक जबाबदारी समाजामध्ये असणारा जो व्यक्ती आहे
तो व्यक्तीच त्या ठिकाणी असणारा जो व्यावसायिक आहे त्याला योग्य तो नफा मिळवून देण्याचे कार्य करते. कारण त्या ठिकाणी असणारा जो समाज आहे तोच त्या वस्तूचा उपभोग घेत असतो आणि त्या वस्तूचं खरेदी विक्रीसुद्धा त्या ठिकाणी करीत असतो. समाजामुळे पेढ्यांना नफा मिळतो म्हणून पेढ्या ह्या समाजाचे देणे लागतात. म्हणूनच समाजाचे भले व्हावे या दृष्टीने पेढ्यांनी योगदान करावयास हवे. या समाजातील बांधिलकीची त्याची जाणीव ठेवायला हवी. समाजाकडून मिळालेल्या उत्पन्नातील काही भाग समाज कल्याणाकरिता पेढ्यांनी खर्च करावयास हवे अशी आधुनिक युगाची विचारसरणी आहे. म्हणजे समाजातील लोकच त्या व्यावसायिकाला योग्य तो नफा मिळवून देत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा जो व्यावसायिक पेढी असेल ती व्यावसायिक पेढीसुद्धा त्या समाजातील लोकांच्या कल्याणासाठी काही खर्च करणे हे सुद्धा गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची जी विचारसरणी आहे ही विचारसरणी आधुनिक पद्धतीची आहे. बघू की व्यावसायिक पेढ्यांनी सामाजिक जबाबदारी पुढील 3 कारणासाठी पार पाडलेला. पहिलं कारण दिलेलं आहे या ठिकाणी की पहिलं कारण दिलेलं आहे की समाजाचा सक्रिय पाठिंबा असतो. म्हणूनच पेढ्या आपले उत्पादन व व्यवहार करू शकतात. म्हणून त्याची समाजाचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. समाजाचा सक्रिय पाठिंबा त्या ठिकाणी पेढ्यांना असतो आणि म्हणून त्या ज्या पेढ्या आहेत ते आपला उत्पादन आणि व्यवहार त्या ठिकाणी करू शकतात. जर समाजाचा पाठिंबा त्या व्यावसायिक पेढीला जर नसता तर त्या ठिकाणी जी पेढी आहे ती उत्पादनसुद्धा करू शकणार नसती आणि त्या ठिकाणी आपले व्यवहारसुद्धा करू शकती नसती. आणि म्हणून त्याची समाजाचा विश्वास संपादन करणे म्हणजे अशा पद्धतीच्या पुन्हा त्या समाजाकडून त्याला विश्वास संपादन करणे हे खूप महत्त्वाचं आहे. विश्वास संपादन करेल तरच त्या ठिकाणी योग्य तो नफा ती व्यावसायिक पेढी त्या ठिकाणी कमवू शकेल. दुसरा दिलेला आहे की समाजाचे स्थैर्य व स्वास्थ्य बिघडवून पेढ्या आपले कार्य पार पाडू शकत नाही. याकरिता पेढ्यांनी दवाखान्याची व्यवस्था करून किंवा दवाखान्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करून तांत्रिक संस्थांच्या स्थापनेकरिता त्याचा कारभार सुरळीत चालण्याकरिता सर्वतोपरी मदत करणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी जे समाजाचे जे स्थैर्य आणि जे स्वास्थ्य आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर समाजातील लोकांचं जर स्वास्थ्य बिघडलेलं असेल तर त्या ठिकाणी व्यावसायिक पेढी त्या ठिकाणी नफा कमवू शकणार नाही. आणि म्हणून ते काय करते तर त्यासाठी त्या दवाखान्याची व्यवस्था करणे खूप गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी त्या दवाखान्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची जी मदत आहे ती मदतसुद्धा त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे. तरच त्या ठिकाणी योग्य तो नफा त्या ठिकाणी कमवू शकेल. नेक्स्ट आहे की पेढ्यांनी सामाजिक कल्याणाची जबाबदारी स्वीकारल्यास जास्त प्रमाणात त्यांना स्वायत्तता व आर्थिक स्वातंत्र्य उपभोगावयास मिळू शकते. सामाजिक कल्याणाची जबाबदारी उचलण्याची भावना ही आधुनिक व प्रगत पेढ्यांचे अंगभूत वैशिष्ट्ये असे सॅम्युएल्सन हे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी पेढी आहे ती समाज कल्याणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्या ठिकाणी योग्य तो व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे हे जे 3 आहेत हे 3 आपल्याला व्यावसायिक म्हणजे जो व्यावसायिक पेढी आहे ती सामाजिक जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत असते. त्याच्यानंतर आहे पुढील 3 घटक यामध्ये अजून दिलेला आहे की सामाजिक कल्याणाची जबाबदारी कशी पार पाडू शकतात यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पहिला दिलेला आहे श्रमिक. तर हा पेढीचा पहिला महत्त्वाचा घटक आहे. त्याला काम करण्याची स्वच्छ हवेशीर आरोग्यदायी जागा व वातावरण हवयास हवे. श्रमिकांच्या शिक्षणाकरिता व प्रशिक्षणाकरिता कमावलेल्या नफ्यातील काही भाग राखून ठेवावयास हवा आणि सवलतीच्या दरात जेवणाची सोय, त्यांच्या करमणुकीकरिता काही मनोरंजक कार्यक्रम इत्यादी कामगार कल्याणाच्या योजना पेढ्यांनी कार्यान्वित केल्या पाहिजे. अशा प्रकारे कामगाराची उत्पादकता व कार्यक्षमता यांना चालना मिळते. अशा योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यास हवी. म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे की पहिला जो श्रमिक आहे तर या श्रमिकाला त्यांना योग्य तो जर त्या ठिकाणी तो काम करत असेल तर त्या काम करीत आहेत त्या ठिकाणी त्यांना स्वच्छ हवेशीर आरोग्यदायी अशी जागा वातावरण त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्याला शिक्षणासाठी प्रशिक्षणासाठी त्याच्या नफ्यातून काही निधी राखून ठेवायला पाहिजे.
त्यांच्या जेवणाची सोय केली पाहिजे, त्याच्या करमणुकीच कायसाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीच्या त्यांच्यामध्ये जर संबंध येत असेल तर योग्य तो नफा त्या ठिकाणी व्यावसायिक पेढी कमवू शकेल, अन्यथा कमवू शकणार नाही. नेक्स्ट आहे ग्राहक. तर हा महत्त्वाचा दुसरा घटक आहे, कारण ग्राहकाच्या उदार आश्रयावरच पेढ्याचे व्यवहार अवलंबून असतात. म्हणून ग्राहकांना वाजवी किमतीत विशिष्ट दर्जा असलेला माल पेढ्यांनी पुरवण्यास हवा. सदोष माल वापस घेणे, त्याबद्दल चांगला माल बदलवून देणे व महत्तम नफा मिळवण्याच्या उद्दिष्टाऐवजी किमान नफा मिळवणे, अशीच आपल्या मालाची किंमत आकारणे व ग्राहकांना संतोष हाच नफा हे ध्येय ठेवून पेढ्या सामाजिक कल्याण साधण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणजे जो ग्राहक आहे हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. आणि ग्राहकाच्या उदार आश्रयातच पेढ्यांचे व्यवहार हे अवलंबून असतात. कारण ग्राहक नसेल तर त्या ठिकाणी व्यावसायिक पेढी कोणत्या पद्धतीचा नफा कमवू शकणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना देण्यात येणारा जो माल आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा माल विक्री केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांना लावण्यात येणारी जी किंमत आहे ही सुद्धा त्या ठिकाणी वाजवी असायला पाहिजे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त नफा कमवू नये, त्या ठिकाणी किमान नफा मिळेल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी व्यापार व्यवसाय त्या ठिकाणी करणे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे गुंतवणूकदार. तर हा महत्त्वाचा तिसरा घटक आहे. आणि याच्या गुंतवणुकीवर पेढ्यांनी व्यवस्थित नफा द्यावाच हवा, तरच ते आपली गुंतवणूक वाढवून पेढ्यांच्या व्यवहारात विस्ताराला मदत करतील. गुंतवणूकदार आणि अंशधारकांच्या कल्याणाचा विचार हा शेवटी पेढ्यांच्या फायद्याचाच असतो, ही जाणीव त्यांनी ठेवायला हवी. म्हणजे जो गुंतवणूकदार आहे, गुंतवणूकदार नसेल तर त्या ठिकाणी त्यांना भांडवल योग्य त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार नाही. आणि जर गुंतवणूकदार नसतील तर त्या ठिकाणी योग्य तो नफासुद्धा त्यांना प्राप्त करता येणार नाही. आणि म्हणून जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य तो त्यांचा मोबदला देणे हे सुद्धा गरजेचं आहे, तरच त्या ठिकाणी योग्य तो म्हणजे त्या ठिकाणी योग्य तो नफा कमवेल. तर अशा पद्धतीची सामाजिक कल्याणाची जबाबदारी या 3 घटकानुसार त्या ठिकाणी सुद्धा पार पाडली जात असते. तर अशा पद्धतीचा हा आपला व्यवसायाची भूमिका व सामाजिक जबाबदारी आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद.